श्रावण म्हटलं की सण उत्साह आणि परंपरांची रेलचेल आणि त्यात मंगळागौर म्हणजे महिलांचा जल्लोषाचा खास बहाणा। फुगडीचा फेर, झिम्म्याची तालावरची साथ आणि उखाण्यांमधली भन्नाट गंमत यामुळे मंगळागौरीची रात्र अक्षरशः रंगून जाते। पण आजच्या काळातही ही पारंपरिक मंगळागौर तितक्याच उत्साहाने साजरी होते का? चला तर मग परंपरेसोबत थोडी धम्माल आणि मस्ती घेऊन जाऊया मंगळागौरीच्या खास दुनियेत। भन्नाट उखाणे आणि त्यात रंगणारे नवे नवे खेळ, सगळीकडे फक्त हशा आणि धमाल। आजच्या मंगळागौरमध्ये परंपरेसोबतच मनोरंजनाचा तडका कसा रंगतोय पाहूयात। भेटी झाल्या, पसंती झाली, मुहूर्त ठरला लग्नाचा, तसा विषय निघाला बसता बांधण्याचा। खरेदीसाठी सारी जण गेलो साड्यांच्या बदलांना, आणि साड्यांचे प्रकार पाहून फक्तच झाले मनात। धर्मापूरची धर्मावरम, कांचीपूरची कांचीवरम, गडवाल गडवालची तर मलमल ठाक्याची। साड्यांचे इतके सारे प्रकार प्रथमच पाहिले त्या दिवशी, आणि वंस म्हणाले बहिणी कर्नाटकाकडे फरमाईशी। हनीमूनला गेलो काश्मीरला, घेऊन आलो काश्मीरी सिल्क। सासूबाईंनी वाढदिवसाला दिली बेंगलोर सिल्क। हैदराबादची पटोला भेटली मंगळागौरीला, तर इरकल भेटली दसऱ्याला। दिवाळीला मिळाली नारायणपेठ, ते तर मोठे सिक्रेट। संक्रांतीला भेटली काळी चंद्रकला धारवाडी कशी द्यायची, तर होळीला मिळाली रंगीबेरंगी बांधणी राजस्थानची। लग्न वाढदिवसाला गेलो फिरायला, इकडून हळूच विचारणा झाली काय घेऊया तुला राणी, ते दुसरं सरप्राईज। मिळाली भलतरी झोपदार गर्भरेशमी अशी सुंदरशी हिरवीगार प्युअर सिल्कची महाराणी पैठणी। वर्षाच्या झाले 12 सण, कोवर झाली हवं नकोची आपण। डोहा जेवणाला मिळाली हिरवीगार चंदेरी, तर बादशाला मिळाली लालकुंडे हंडोरी। जीवाभावाच्या मैत्रिणींनी प्रेमाने दिली भेट, लेटेस्ट डिझाईनर झुळझुळी, लेटेस्ट साडी लाईट वेट। केव्हा कपाटात खरं तर झाली साड्यांची खूपच दाटी, पण पुढे आली स्वामींच्या वाढदिवसाची पार्टी। आता पार्टीत एकदा नेसलेली साडी परत का नेसायची, म्हणून मग घेतली अजून एक साडी जरदोसीवर सिफॉन चायना सिल्कची। चायना सिल्कची साडी नेसून आरशापुढे उभं राहून बघत हळूच विचारले बरी दिसते का हो साडी, तर सरळ उत्तर न देता अहो मी माझी बारीकशी कोपर खळी। राजन म्हणाले शिफॉनच्या या साडी कमी दिसते तुझी जाडी, त्यामुळे आता खऱ्या अर्थाने शोभे तुझी माझी जोड। जमलो हा साड्यासाठी साजरी करण्यासाठी माझी मंगळागौर, जमलो हा साड्यासाठी साजरी करण्यासाठी माझी मंगळागौर। रचनाची लग्न झालं, आयुष्यात काय पाहिजे हवं। स्केटिंगच्या रिंगवर स्वप्नांना मिळाली नवी वाट, आई बाबांनंतर विक्रम तू दिलीस भक्कम साथ। माझ्या प्रत्येक यशामागे तुझा आहे विश्वास, मंगळागौरीच्या साक्षीने घेते विक्रमचं नाव खास। मध्ये बांगड्या पैस पैस तुला म्हणाले खेळून जमली स्वतः घराजवळ येऊन पैस, तर भाकरी बेलाचं मान देवरावांचं नाव घेते ठेवून सर्वांचा मान।
मैत्रिणींच्या गप्पा, हशा, मस्करी आणि उत्साहाने रंगलेली ही मंगळागौर म्हणजे फक्त परंपरा नाही, तर महिलांच्या आनंदाचा आणि एकत्र येण्याचा सुंदर सोहळा आहे. तुम्ही एन्जॉय करतच असाल, करा तर मग. या मुली आज खेळ करणार आहे तो आहे आमच्यातला एकमेव कान्हा हर्षल खेळणार. ज्यांच्या गाण्यावर, ज्यांच्या सुरावर ह्या मुली आज फिरकणार आहे ते आहे प्रिया शुक्ल आणि संगीतामुळे. आणि या सगळ्यांना एका सूत्रात काढणार आहे मी, नीता देशमुख. आता आपण खेळाची सुरुवात करूया. मंगळागौरीचा जागर करूया. थोडक्यात हे सगळे वॉर्मअप करतात.
दोघींनी खाली बसलेला पाय ठेवलं होतं आणि त्याच्या आधारात त्या गोल फिरत होत्या. गाठोडं हा शब्द त्याचा कालबाह्य झाला. प्रत्येकीकडे एखादं आपलं सुखदुःखाचं गाठोडं असतं आणि खाली मानसोपचार तज्ञ सुद्धा सांगतात की मन मोकळं ठेवा. या आमच्या मैत्रिणी असंच एकमेकींच्या आपलं पूजाचं काय गाठोडं असेल ते मोकळं करतात आणि त्यांच्या आनंदाचा आणि फिटनेसचा हाच बहुतेक रहस्य आहे. पाहुण्यात आठवडा होईल. आमच्या दोन्ही गुरुवांची ही स्पेशालिटी आहे. आणि आता आपण म्हणणार आहोत दंड फुगडे. पुढची पिढी सुद्धा इंटरेस्ट घेऊन बघते आहे हे आणि आमचा हा हेतूही साध्य होतोय पुढच्या पिढीकडे आपले ही सगळी संस्कृती जपण्याचा आणि पोसपोस करावी. वेगळा शब्द आहे ना. एकमेकींची जुळवून घे, पायाने ठेका दे, फुगडीचा हा प्रकार खेळला जातो. पाहूया कसा. पूर्वीचं स्त्रीचं कार्यक्षेत्र म्हणजे चूल आणि मूल. आता स्त्री शिकली तिचं कार्यक्षेत्र विस्तारलं. पण त्यामुळे तिला फिटनेसचंही महत्व कळलं. आपल्या फिटनेसचं महत्व आमच्या या मैत्रिणी दाखवत आहे बस फुगडी. काय मग हसून हसून पोट दुखलं ना. आणि मंगळागौरीचा जो उत्साह आहे तोही घर बसल्या दिसला. अहो म्हणूनच तर म्हणतात मंगळागौरीच्या निमित्ताने जपली जाणारी ही परंपरा केवळ एक सण नाही तर महाराष्ट्राच्या संस्कृतीची आणि महिलांच्या उत्साहाची जिवंत ओळख आहे. कॅलरीज बर्न करण्यासाठी जाणारी जिममध्ये जाणारी आजची पिढी जेव्हा मंगळागौरीच्या फेऱ्यात उतरते तो आनंद काही औरच असतो. जिथे मंगळागौरीचे खेळ आता रंगलेले आहेत आणि आपण त्यांना विचारणार आहोत की ग्रुपचं नाव काय तुमच्या? जिम पोरी जिम आमच्या ग्रुपचं नाव आहे. आम्ही असंच ठेवलं आहे की फिटनेसचंही त्यातनं हे होतं म्हणून आम्ही नाव असं प्रॉपर तेच ठेवलेलं आहे. आणि गेले जवळजवळ 25 वर्ष आमचा हा ग्रुप आहे, खेळतोय आम्ही. आणि सगळ्याजणी आतुरतेने वाट बघत असतात वर्षभर की हा कधी येत आहे आता मंगळागौर. आणि आम्ही महिनाभर आधी प्रॅक्टिस करतो
आणि त्या याच्यातनं आम्हाला आनंदही मिळतो, आमचं फिटनेसही जपलं जातं. असं आमचा मंगळागौरीचा खेळ आहे. आणि मी आत्ता बघितलं की खेळताना जेवढा उत्साह होता तो अजून पण कमी झालेला नाहीये, तर त्याबद्दल काय नाही. सांगाल? आम्ही किती खेळ, आमचे 2-2, 3-3 कार्यक्रम होतात, पण दमतच नाहीत कोणी, कारण इतका उत्साह असतो सगळ्यांना की त्यात दमतच नाहीत. आणि मग हे एवढे सगळे जेव्हा खेळ असतात तर त्याचा सराव तुम्ही किती दिवस आधीपासून सुरू करता? फक्त जुलैमध्ये आम्ही एकत्र येतो, त्यातही रोज नाही, आठवड्यातनं 2-3 दिवस, हिला जमतं तिला नाही जमत, असं करत पण आम्ही करत असतो. सगळ्यांना हे खेळ चांगले माहिती आहेत. यात महत्त्वाचं असं आहे की गेले 20-25 वर्ष आम्ही हे खेळतोय, जेव्हा की ह्या सगळ्यात तरुण होत्या बऱ्याचशा ह्यातल्या, आणि आजही तोच उत्साह आहे. आणि म्हणूनच आमच्या ग्रुपचं नाव आहे झिम पोरी जिम. या झिम्म्याचा जिम आलाय आणि जिम्नॅशियमचा जिम आलाय, असं हे फ्युजन आहे. आणि आपण बघू शकतो की आधी खूप पारंपरिक खेळ होते आणि आता खूप आधुनिक खेळ त्याच्यात ऍड झालेले आहेत, तर त्याबद्दल काय सांगाल? पारंपरिक खेळ तसेच ठेवून आम्ही त्यात काही नवीन अलीकडच्या काळातल्या गाण्यांचं ॲड केलेलं आहे, गाणी, आणि तसंच त्याच्यामध्ये त्यांनी खेळसुद्धा बदल, जसं की गोमू माहेरला जाते हो नखवा, तिच्या गोवाला व्हॉट्सअपवर बोलवा, यासारखी आम्ही गाणी बदललेली आहेत थोडीफार, आणि त्यांनी नवीन पिढीलासुद्धा त्याच्यात इंटरेस्ट येतो. मग आता आपण बघू शकतो की आत्ताच तुम्ही खेळून आलेले आहात, मग मंगळागौर म्हटल्यावर उखाणा तर झालाच पाहिजे, मग एक उखाणा आमच्या दर्शकांसाठी. साड्यांची राणी आहे पैठणी, भांगातला सिंदूर आहे सौभाग्याची निशाणी, बिंदीतले खडे जसे चटक चांदणी, हळदी कुंकाचा मान असावा सदैव मनी, पायातली जोडवी पैंजण आवाज करुनी, नथेतला उठून दिसतो आहे मणी, कानातला हिरा मिळतो कोणत्या ग दुकानी, मधुर कंकणाचा नाद पडतो ग कानी, माहेरच्या आठवणीने डोळ्यात दाटते पाणी, आणि मंगळसूत्रात आनंदचं प्रेम ठेवलंय साठवणी, रिमझिम रिमझिम पडतं श्रावणाचं पाणी, आणि आम्ही सगळ्या जणी गातो मंगळागौरीची गाणी. मस्त, धन्यवाद. आणि आता आपण बघतोय की तुम्ही सगळ्याच एवढ्या मस्त नऊवारी नेसून नथ वगैरे घालून तयार झालेल्या आहेत, मात्र घरी गेल्यावर जेव्हा आपण आपल्या रूपात म्हणजेच गाऊन वगैरे मध्ये किंवा ट्रॅक पॅन्ट मध्ये येतो, तर ते नेमकं कसं तुलना कराल त्याची? हा एक ट्रॅडिशनल, आम्ही छान आवरून वगैरे येतो, छान दागिने वगैरे घालून सजून धवून येतो, पण गेल्यानंतर थोडंसं असं वाटतं की आपण थोडं रिलॅक्स व्हावं, म्हणजे परत आपण त्या ओरिजिनल आपल्या ह्याच्यात यावं असं खूप वाटतं, कारण तो एक 2 तासाचा जो हे असतो त्याच्यात आम्ही दमलेलो पण असतो, आणि त्यामुळे घरी गेल्यावर असं वाटतं की त्या साजमध्येच राहावं असं वाटत नाही, थोडा चेंज मिळावा असं वाटतं. आणि मग इथे सगळे तुम्ही जेव्हा यांच्या तालावर नाचतात, घरी नवऱ्याच्या तालावर पण नाचतात का तेवढंच? घरी नवऱ्याच्या तालावर नाही, खरी घरचा पण ताल आणि हा महत्त्वाचा असतो, दोघंही आम्ही एकमेकांच्या तालावर नाचतो. आणि जे आता मी बघितलं की लाटणं पण खेळत होतं, तेच लाटणं कधी असं धरून नवऱ्याला मारायची इच्छा झाली का? नाही, नवऱ्याला मारायची इच्छा झाली नाही, कारण या कधी खेळांमध्ये असं झालं की येऊच नाही देते आज खेळायला, नाहीच जायचं, भांडण झालंय तर? नाही, तर ते असं तसं झालं? होत नाही, कारण आम्ही 2-2 प्रोग्राम करतो. आम्ही घरी जरी सगळी अरेंजमेंट करून आलेलो असलो तरी आम्हाला पूर्ण घरच्या लोकांचा पाठिंबा असतो यासाठी की तुम्ही जा, तुमचा वेळ त्याला द्या. त्यामुळे उलट लाटणं वापरण्यापेक्षा ते ऑनलाईन घरी मागवतात आणि आपलं अरेंजमेंट करतात. तुम्हाला काय वाटतं ह्याबद्दल? तसंच काहीसं होतं, आणि आम्ही आमची जबाबदारी त्याच्यामध्ये टाळत नाही, आम्ही घरचं सगळं करून येतो, त्याच्यामुळे कोणाची घरच्यांची काही तक्रार नसते. आणि आपण बघू शकतोय की लग्न झालेल्या बायकाच नाही तर तरुण पिढी देखील या खेळाकडे वळताना आपल्याला दिसून येते. काय नेमकी भावना यामध्ये? खूप छान वाटतं की म्हणजे असं काही नाही की लग्न झालेल्या बायकाच किंवा महिलाच खेळू शकतात, लहान लहान मुलीसुद्धा, म्हणजे आमच्याहून लहान मुलीसुद्धा हे खेळ खेळतात, आणि खूप छान वाटतं. आणि आपली संस्कृती, आपली परंपरा आपणच पुढे नेतोय, त्याचा एक अभिमान पण वाटतो आणि मजा येते. आणि मी असं ऐकलं की कुमारिकेचा एखादा उखाणा तुम्हाला येतो, तर होऊन जाऊ दे. आम्ही तयार केलाय. येस. अलीकडे अमेरिका, पलीकडे अमेरिका, अलीकडे अमेरिका, पलीकडे अमेरिका, अहो नाव कुणाचं घेऊ, मी आहे कुमारिका. आजकालची तरुण पिढी जी आहे ती आपण बघतो की जिमकडे वळते किंवा झुंबाकडे वळते, पण तुम्ही मात्र वेगळं काहीतरी निवडलंय, गौरीकडे वळलेले आहेत, तर काय वाटतं? खरं तर याला जसं धार्मिक महत्त्व आहे तसंच आपण मगाशी पण ऐकलं की हे एक योगा किंवा या सुद्धा गोष्टी याच्यामध्ये आहेत. सर्वांग सुंदर व्यायामाचे सगळे प्रकार यामध्ये येतात, पण ते म्हणजे पर्टिक्युलर व्यायाम न करता ते खेळाच्या माध्यमातून सांस्कृतिकरित्या आपण ते खेळतो, त्यामुळे त्याला एक म्हणजे एक मजा पण येते, पण आपला व्यायाम प्रकृती पण आपली त्या माध्यमातून साधली जाते.
आणि मग कॉलेज असेल किंवा काही शिक्षण घेत असाल तर ते सगळं सांभाळून हे कसं काय होतं? खरं तर माझं म्हणणं आहे की आवड असेल तर सवड निघते. त्यामुळे आपण कितीही कामात असलो, कितीही काहीही जॉब करत असतात महिला किंवा घरची पण अनेक व्यवधानं असतात, पण ते सांभाळून सुद्धा आमच्यामधली प्रत्येक जण खेळायला येते, यासाठी वेळ काढते आणि खूप छान मजा येते. आम्हाला सगळ्यांना एकत्र भेटून पण खूप मजा येते. नक्कीच आपण बघू शकतो की ह्यावेळेस मंगळागौरीच्या खेळात पारंपरिकतेलाच आधुनिकतेची देखील जोड आलेली आहे आणि आपण बघू शकतो की झिम्मा फुगडी सोबतच अधिक आधुनिक खेळ देखील या ठिकाणी ऍड झालेले आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट जगदीश सह मी रेणुका देशपांडे, आपलं नाशिक.